तुम्हाला माहिती आहे का, भगवान रामाला लहान वयातच अशी परीक्षा द्यावी लागली ज्याने त्यांना महान बनवलं. ही कथा आहे. तुमच्या आयुष्यातही खूप काही बदलू शकते. अयोध्या नगरीत एक दिवस तेजस्वी आणि महान ऋषी आले. ते होते विश्वामित्र ऋषी. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यामध्ये एक दृढ निश्चय होता. राजा दशरथांनी त्यांचं आदराने स्वागत केले आणि विचारलं, ऋषीवर्य, आपण येथे कशासाठी आलात? विश्वामित्र ऋषी शांतपणे म्हणाले, राजन, मी एक यज्ञ करत आहे, पण काही राक्षस सतत त्या यज्ञात विघ्न आणत आहेत. मला तुमच्या पुत्रांची मदत हवी आहे. मला राम हवा आहे. हे ऐकून राजा दशरथ घाबरले. ते म्हणाले, राम अजून लहान आहे. तो कसा लढेल त्या राक्षसाशी? त्यांच्या मनात भीती होती, पण विश्वामित्र ऋषीच्या आवाजात विश्वास होता. ते म्हणाले, राम सामान्य नाही, त्यांच्यात एक दैवी शक्ती आहे. राजा दशरथ अजूनही संभ्रमात होते तेव्हा गुरु वशिष्ठ पुढे आले आणि म्हणाले, राजन, विश्वामित्र ऋषीचा शब्द कधीच चुकीचा नसतो. रामाला जाऊ दे. शेवटी राजा दशरथांनी मन कठोर केलं आणि राम व लक्ष्मण विश्वामित्र ऋषीसोबत निघाले. जंगलाचा मार्ग, शांतता आणि एक नवीन प्रवास होता. राम लक्ष्मण चालत होते, पण हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता. हा प्रवास होता स्वतःला ओळखण्याचा. विश्वामित्र ऋषींनी रामाला अनेक दिव्य अस्त्र शिकवले, पण त्याहूनही महत्त्वाचं त्यांना संयम, धैर्य आणि निर्णय घेण्याची ताकद. अचानक जंगलात अंधार पसरला आणि त्यांच्या समोर आली ताडका. ती भयंकर होती, भय निर्माण करणारी होती. लक्ष्मण थोडे सावध झाले, पण राम शांत होते. विश्वामित्र ऋषी म्हणाले, राम, हीच तुझी परीक्षा आहे. त्या क्षणी रामासमोर दोन पर्याय होते, भीतीने मागे हटणे किंवा धैर्याने पुढे जाणे. पण रामाने निर्णय घेतला की त्यांनी आपलं धैर्य एकवटलं आणि ताडकीचा वध केला. जंगल पुन्हा शांत झालं. यज्ञ सुरक्षित झालं. विश्वामित्र समाधानी झाले आणि रामाकडे स्वाभिमाने पाहिलं. कारण रामाने फक्त राक्षसावर विजय मिळवला नव्हता, तर भीतीवर विजय मिळवला होता. ही कथा आपल्याला शिकवते, आयुष्यात प्रत्येकाला विश्वामित्र भेटतो. म्हणजे असा व्यक्ती आपल्याला चॅलेंज देतो आणि प्रत्येकाला ताडका भेटतो. म्हणजे आपली भीती, समस्या, अडचणी. प्रश्न असा आहे, तुम्ही पळून जाणार की त्यांचा सामना करणार? यश मिळवायचं असेल तर आयुष्य आधी परीक्षा घेते. तुम्ही तयार आहात की नाही हे बघून नाही, तर तुम्हाला तयार करण्यासाठी संकट येतात. योग्य गुरु, योग्य मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलू शकते. जर राम घाबरले असते तर ते कधीच महान बनले नसते. भीतीवर मात करा, संघर्ष स्वीकारा, तेच तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातात. तुमच्या आयुष्यातही आज एखादी ताडका असेल, पण लक्षात ठेवा, तुमच्यातही राम आहे.